हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तिने कोणाच्या तरी इंटिमेट फोटोंमध्ये एडिट करून त्या दोघांचे फोटो जोडले होते, ज्यामुळे पाहणाऱ्याला असं वाटावं की त्या फोटोंमध्ये ते दोघेच आहेत. हे पाहताच विराजचा संताप अनावर झाला. त्याने एका मागोमाग एक सगळे फोटो पाहिले आणि पुढच्या क्षणी ते तुकडे तुकडे करून जमिनीवर फेकले. तो संतापाने ओरडला, नो नो, हे शक्यच नाही. ती असं कधीच करू शकत नाही. असं म्हणत तो रागाने सोफ्यावरून उठला आणि बेचैनपणे इकडे तिकडे फिरू लागला. रोनिका शांतपणे म्हणाली, हे खरं आहे विराज, तुला इतकं अस्वस्थ पाहूनच मी याची चौकशी केली. ते दोघे खूप जवळ आहेत. त्यांच्या नात्याबद्दल बोलायलाही मला लाज वाटते. आणि तू त्यांची दोन्ही बाळं पाहिलीच आहेत ना, ती दोघांचीच आहेत. हे ऐकताच विराजच्या डोळ्यात संताप आणखी भडकला. त्याने मूठ आवळून भिंतीवर जोरात ठोसा मारला आणि म्हणाला, नो, हे शक्य नाही. कारण ती माझी पत्नी आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती मला कधीच विसरू शकत नाही. त्यावर रोनिका लगेच म्हणाली, नाही, ती आलिया नाही, ती एव्ही आहे. बिझनेस वर्ल्डमध्ये ज्याचं नाव आहे तीच. तिचा चेहरा तुझ्या आलियासारखा दिसतो, पण ती आलिया नाही. रोनिका पूर्ण प्रयत्न करत होती की विराजचं ब्रेन वॉश करावं. बऱ्याच अंशी ती त्यात यशस्वीही झाली होती. तरीही विराजचं मन त्याला वारंवार सांगत होतं की ती त्याची आलिया नाही, पण त्याचं हृदय मात्र मानायलाच तयार नव्हतं. त्याला खात्री होती की तीच त्याची आलिया आहे, जिने स्वतःचं नाव शॉर्टमध्ये AR केलं आहे. रोनिका बराच वेळ त्याला भडकवत राहिली. ती सतत सांगत होती की दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि एकत्र खूप आनंदात आहेत. विराज मात्र निश्चल उभा राहून तिचं सगळं ऐकत होता. थोड्या वेळाने रोनिका हळूच पुढे आली आणि विराजला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागली. पण विराजने लगेच तिला दूर ढकललं आणि म्हणाला, नो वे रोनिका, प्लीज मला एकटं सोड. हे ऐकून रोनिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हलकंसं मान हलवत ती म्हणाली, ओके, मी जाते, पण तुला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा मला कॉल कर. विराज काहीच बोलला नाही. रोनिका तिथून निघून गेली. मात्र बाहेर पडताना तिच्या ओठांवर एक धोकादायक हास्य होतं आणि डोळ्यात विचित्र चमक. ती म्हणतच म्हणाली, नाऊ यू आर माइन विराज. अखेर आज मी तुला माझं बनवलंच. आता बघ मी आलियाला तुझ्या मनातून कसं कायमचं मिटवते. ती खुदकन हसू लागली. काही वेळाने ती पुन्हा मनात म्हणाली, आता मला समजलंय की तुम्हा दोघांना कसं वेगळं करायचं. मी तुझ्या मनात तिच्या विरुद्ध इतकं विष भरलं आहे की ते तू कधीच विसरू शकणार नाहीस. आणि राहिली गोष्ट त्या आलियाची, तर मला चांगलंच माहिती आहे की तीच तुझी आलिया आहे. पण मी तिला पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. तू तिच्याजवळ जाणार नाहीसच, पण ती तुझ्याजवळ येण्याआधीच मला तिला या जगातून हटवावं लागेल. मनात असे विचार करत ती रूमच्या बाहेर निघून गेली. ती वेगाने कॉरिडॉरमधून चालत आपल्या रूममध्ये पोहोचली. आत जाताच तिने दरवाजा लॉक केला आणि कोणाला तरी कॉल लावला. काही रिंगनंतर समोरच्याने कॉल उचलला. रोनिका कठोर आवाजात म्हणाली, मी आत्ता ज्या मुलीचा फोटो पाठवत आहे तिला कायमचं रस्त्यातून हटवायचं आहे. समोरून काहीतरी उत्तर आलं. त्यावर रोनिका म्हणाली, हे काम लवकर पूर्ण केलंस तर तुला तोंड मागितलेली किंमत मिळेल. समोरचं उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक आली आणि ओठांवर वाकडी स्मित रेषा उमटली. ती आरशासमोर उभी राहून म्हणाली, पाहत जा आलिया, मी तुला या जगातून कसं गायब करते ते. तुझं नाव निशाणही उरणार नाही. तसंच मी विराजच्या मनात तुझ्याबद्दल इतकी नफरत भरली आहे की आता तू कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. असं म्हणत ती मोठ्याने हसू लागली
जणू एखाद्या वेड्याला त्याची सर्वात मोठी इच्छा मिळाली होती. पण दुसरीकडे आलियाचं काही वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं. रात्री आलियाने सगळ्या बॅग्स पॅक केल्या. क्रुशला तिने आपल्या कुशीत घेतलं होतं, तर निखिलने तृषला उचललं होतं. ते दोघे रूममधून बाहेर आले आणि हॉटेलमधून चेकआउट केलं. हॉटेलच्या बाहेर त्यांच्यासाठी आधीच कार तयार उभी होती. ते दोघे आपल्या शहराकडे परत निघाले. दुसरीकडे विराज आपल्या रूमच्या बाल्कनीत उभा राहून हे सगळं पाहत होता. निखिलला आलियासोबत जाताना पाहून त्याच्या डोळ्यात थंडपणा उतरला आणि त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तो रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे ह्याच्यासाठी तू मला सोडलंस? नाही वायफी, तू फक्त माझी आहेस. मी हे कधीच मान्य करू शकत नाही की तू फक्त माझी नाहीस, असं म्हणत त्याने दात घट्ट चावले. निखिलकडे संतापाने पाहिलं आणि लगेच कोणाला तरी कॉल करून काही सूचना दिल्या. कॉल कट करत तो हळू आवाजात म्हणाला, मीही बघतो तू किती दिवस माझ्यापासून दूर पळतेस. आलिया आणि निखिल दोघेही मुलांना घेऊन कारमध्ये बसले होते आणि त्यांची कार भरधाव वेगाने रस्त्यावरून पुढे जात होती. सगळेच एअरपोर्टकडे निघाले होते. पण या क्षणी आलियाच्या मनात खूप काही सुरू होतं. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार विराजचा चेहरा येत होता आणि नको असूनही ती त्याला आपल्या मनातून दूर करू शकत नव्हती. तिने दोन्ही मुलांना घट्ट मिठीत धरून ठेवले होते. क्रुश आणि तृष दोघेही गाढ झोपले होते. आलियाने त्यांच्या दिशेने पाहिलं. त्यांच्या कपाळावरून अलगद हात फिरवला आणि हळूच पुटपुटली, तुम्ही दोघंच माझं सगळं आयुष्य आहात. तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. हे बोलून तिने डोळे मिटले. पण डोळे मिटताच पुन्हा एकदा विराजचा रक्ताने माखलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याचा अपघात झालेला तो क्षण आठवताच ती घाबरून डोळे उघडते. तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. कितीही प्रयत्न केला तरी ती विराजला आपल्या विचारातून दूर करू शकत नव्हती. अचानक इतकी घबराहट आणि बेचैनी का जाणवत आहे हे तिला समजत होतं, पण तरीही ती स्वतःलाच अनोळखी असल्यासारखं दाखवत होती. ती खोल श्वास घेऊ लागली. तेवढ्यात तिच्या शेजारी बसलेला निखिल तिच्याकडे बारेकाने पाहत म्हणाला, व्हॉट हॅपन आरू? आलिया अचानक त्याच्याकडे पाहत निर्विकारपणे म्हणाली, नथिंग. इतकंच बोलून ती पुन्हा समोर पाहू लागली. निखिलला तिचं उत्तर ऐकताच समजलं की ती त्याला काही सांगू इच्छित नाही. कुठेतरी त्यालाही कळत होतं की या क्षणी आलियाच्या मनात काय सुरू आहे, पण तो हेही जाणून होता की ती पुन्हा भावनांमध्ये वाहून जात आहे आणि तिचं असं भावनिक होणं पुन्हा तिला दुखावू शकत होतं. त्याने आलियाचं दुःख जवळून पाहिलं होतं. गेल्या 5 वर्षात तिने सहन केलेल्या वेदना त्याने अनुभवल्या होत्या. ती सगळ्यांपासून लपून रडायची आणि तेही फक्त विराजसाठी. निखिलच्या मनात अजूनही हेच होतं की विराजने आलियाला फसवलं आणि स्वतःच्या आयुष्यात आनंदाने पुढे गेला. या सगळ्या गोष्टींमुळे निखिलच्या मनात विराजबद्दल प्रचंड राग आणि तिरस्कार निर्माण झाला होता. त्यामुळेच तो कधीच आलियाला पुन्हा विराजकडे जाऊ द्यायचा नव्हतं. असं नव्हतं की निखिलला आलियाला स्वतःजवळ ठेवायचं होतं, पण तिचं सुख त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण आलिया त्याच्यासाठी खूप खास होती. दोघेही आपापल्या विचारांत हरवले होते आणि कारमध्ये शांतता पसरली होती. तेवढ्यात अचानक मोबाईलच्या मोठ्या आवाजाने ती शांतता भंग पावली. आलियाचा फोन वाजत होता, जो तिच्या पर्समध्ये ठेवलेला होता. तिने हळूच आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि दुसऱ्या हाताने पर्समधून मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर फ्लॅश होणारा नंबर पाहताच तिने लगेच कॉल रिसीव्ह केला. समोर
समोरून काहीतरी सांगितलं गेलं आणि ते ऐकताच आलियाच्या चेहऱ्याचे भाव बदलले. ती लगेच म्हणाली, हाऊ कॅन दिस बी पॉसिबल? समोरून पुन्हा काही बोललं गेलं. ते ऐकून ती म्हणाली, मी आत्ताच परत येते. पुन्हा काहीतरी सांगितलं गेलं आणि ती शांत पण कठोर आवाजात म्हणाली, हँडल इट. इतकं बोलून तिने कॉल कट केला. निखिल तिच्याकडे बारीकाने पाहत होता. तिच्या प्रत्येक शब्दाकडे त्याचं लक्ष होतं, पण तो काहीही प्रतिक्रिया न देता फक्त तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. आलियाने निखिलकडे न पाहताच ड्रायव्हरकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली, कार थांबवा. हे ऐकताच निखिल आणि ड्रायव्हर दोघेही दचकले. निखिल आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता आणि म्हणाला, व्हॉट आर यू सेइंग आरू? आलिया पुन्हा कठोर आवाजात म्हणाली, आय सेड स्टॉप द कार. ड्रायव्हरने लगेच कार थांबवली. निखिल अजूनही गोंधळून तिच्याकडे पाहत होता. ड्रायव्हरने मागे न वळताच विचारलं, मॅम आता कुठे जायचे? आलिया शांतपणे म्हणाली, कार परत हॉटेलकडे वळवा. हे ऐकताच ड्रायव्हरने कारला यू टर्न घेतला आणि ती पुन्हा हॉटेलच्या दिशेने धावू लागली. निखिल अजूनही आलियाकडे आश्चर्याने पाहत होता. ती अचानक असं का करत आहे हे त्याला समजत नव्हतं. दुसरीकडे विराज आपल्या रूमच्या बाल्कनीत उभा होता. त्याच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटलं होतं. तो त्याच स्मितासह हळू आवाजात म्हणाला, आता तुला परत इथेच यावं लागेल. तू कुठेही गेलीस तरी शेवटी तुला मीच भेटणार. हे बोलताच त्याच्या ओठांवरील स्मित आणखी गडद झालं आणि डोळ्यातील एक वेगळी चमक उमटली. तो त्या चमकत्या नजरेने समोरच्या दरवाजाकडे पाहत उभा होता. याच वेळी रोनिका आपल्या रूममध्ये पोहोचताच कोणाला तरी कॉल करते आणि आदेश देत म्हणते, आलिया एअरपोर्टकडे निघाली आहे. हीच योग्य संधी आहे तिला कायमची संपवण्याची. ती एअरपोर्टपर्यंत पोहोचण्याआधीच तिला शेवट करा. काहीही करावं लागलं तरी चालेल, पण तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना जिवंत सोडू नका. गरज पडली तर त्या निखिल चतुर्वेदीलाही संपवा. हे ऐकून समोरून काहीतरी बोललं गेलं. हे ऐकताच रोनिका म्हणाली, येस ऑफकोर्स, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. असं म्हणत तिने लगेच कॉल कट केला आणि जोरात हसू लागली. ती वेड्यासारखी हसत म्हणाली, बिचारी आलिया, तू आत्ताच आलीस आणि आता पुन्हा परत जाणार आहेस. मला खूप वाईट वाटते की तू निघून जात आहेस, पण जोपर्यंत तू इथून जात नाही तोपर्यंत विराज माझा होणार नाही. त्यामुळे अभयला स्वतःचं बनवण्यासाठी मला तुला माझ्या रस्त्यातून हटवावंच लागेल. हे बोलून ती पागलासारखी हसू लागली. त्या क्षणी ती एखाद्या सायकोसारखी दिसत होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि ओठांवर भयानक शैतानी स्मित होतं. विराज अतिशय बेचैन होऊन डोळ्यात चमक घेऊन फ्रंट डोअरकडे पाहत उभा होता. अचानक त्याला आलियाची कार परत येताना दिसली आणि त्याच्या ओठांवरील स्मित आणखी गडद झालं. डोळ्यातील चमक वाढली. तो अजूनही आपल्या रूमच्या बाहेर बाल्कनीत उभा होता आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन एकटक खाली पाहत होता. तेवढ्यात कारमधून सर्वात आधी निखिल बाहेर आला आणि त्याने बॅक सीटचं दार उघडलं. आलिया कारमधून उतरण्याआधी क्रुशला निखिलच्या कुशीत देत क्रुशला स्वतःच्या मांडीवर घेत बाहेर आली. त्यानंतर दोघंही हॉटेलच्या आत निघून गेले. निखिलच्या चेहऱ्यावर अजूनही संभ्रम दिसत होता. तो सतत आलियाकडे पाहत होता, पण त्याने काही विचारलं नाही, कारण त्याला माहिती होतं
की आलिया योग्य वेळी सगळं सांगेल, म्हणून तो शांत राहिला. थोड्याच वेळात दोघांनी रिसेप्शनवर जाऊन रूम घेतली आणि आत गेले. दुसरीकडे निखिलला आलियासोबत रूमकडे जाताना पाहून विराजच्या डोळ्यातील चमक हळूहळू रागात बदलू लागली. त्याच्या हातातील वाईन ग्लासवरील पकड घट्ट झाली. तो दात ओठ खात संतापाने म्हणाला, निखिल चतुर्वेदी, आय विल किल यू. तुला कल्पना नाही, तू आगीशी खेळतोयस. विराज खन्नाची कोणतीही गोष्ट जर कुणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला जिवंत सोडत नाही. आणि तू तर माझा सर्वात मौल्यवान हिराच माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतोयस. आता बघ तुझं काय हाल करतो मी. आणि मिसेस खन्नाबद्दल बोलायचं झालं तर तुला माझ्याकडे यावंच लागेल, बाय हुक और बाय क्रूक. हे बोलताच त्याच्या ओठांवर पुन्हा एक शैतानी हास्य उमटलं आणि डोळ्यात वेडी चमक परत आली. आलिया आणि निखिल दोघंही हॉटेल रूममध्ये पोहोचले. दोघांच्या हातात क्रूश आणि त्रुश होते. रूममध्ये गेल्यावर आलियाने दोन्ही मुलांना बेडवर झोपवलं आणि स्वतः सोफ्यावर जाऊन बसली. निखिल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग तोही हॉलमध्ये येऊन तिच्या समोरच्या सोफ्यावर बसला. तो सतत तिच्याकडे पाहत होता, जणू त्याला खूप काही विचारायचं होतं. आलियाला त्याची नजर स्वतःवर जाणवत होती. त्याच्या डोळ्यातले प्रश्न तिला स्पष्ट दिसत होते. म्हणून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ओके, तर ऐक. मी कारमध्ये बसले होते तेव्हा मिस्टर चोप्रांचा कॉल आला. त्यांना उद्याच अर्जंट मीटिंग करायची होती, त्यामुळे मला परत यावं लागलं, नाहीतर मी कधीच परत आले नसते. ती पुढे म्हणाली, तुला माहिती आहे ना ही मीटिंग आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. म्हणून मी जाण्याचा प्लॅन कॅन्सल केलाय. उद्याची मीटिंग अटेंड केल्यानंतर आपण मुलांना घेऊन इथून निघून जाऊ. हे ऐकून निखिल काही क्षण शांत राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, ओके, नाहीतर मी काहीतरी वेगळंच समजलो होतो. असं म्हणत तो उठून जायला लागला. जरी त्याने हे हळू आवाजात म्हटलं होतं तरी आलियाचं लक्ष त्याच्यावरच होतं. त्यामुळे ती त्याचं बोलणं समजली आणि रागाने म्हणाली, मला सगळं कळतंय. तुझ्या डोक्यात काय चाललंय आणि तू काय विचार करतोयस तेही ऐक. तू जसं समजतोय तसं काहीच नाहीये. त्या माणसाला माझ्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. हे ऐकून निखिल फक्त ओके म्हणाला. असं म्हणाला आणि दुसऱ्या रूममध्ये निघून गेला. आलिया मात्र त्याला जाताना पाहत राहिली. मग तिने सोफ्याच्या मागे डोकं टेकवलं आणि शांत बसून राहिली. तिच्या मनात खूप विचार सुरू होते, कारण तिला पुन्हा इथे यायचंच नव्हतं. तिने ठरवलं होतं की ती कधीच परत येणार नाही आणि विराजलाही पुन्हा कधी भेटणार नाही. तिच्या मनात विराजसाठी काहीच भावना नव्हत्या, उरल्या नाहीत. किमान ती स्वतःला तरी तसंच पटवून देत होती. पण तिचं मन काहीही म्हणत असलं तरी तिचं हृदय मात्र पुन्हा पुन्हा विराजकडे ओढलं जात होतं. स्वतःच्या भावनांसमोर ती कमकुवत पडू नये म्हणूनच तिने इथून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण शेवटच्या क्षणी सगळंच बदललं. हे सगळं कधी होईल असा विचारही तिने केला नव्हता. आलिया बराच वेळ सोफ्यावर बसून ह्याच विचारात हरवली होती. तिला काही समजत नव्हतं की आता पुढे काय करावं. काही वेळानं तिचे डोळे जड होऊ लागले आणि विचार करत करत ती तिथेच सोफ्यावर झोपून गेली. पहाटेचे 4 वाजले होते. अचानक आलियाचा मोबाईल वाजू लागला. मोबाईलच्या आवाजाने तिची झोप मोडली. डोळे चोळत तिने बाजूला ठेवलेला मोबाईल हातात घेतला आणि कॉल रिसीव्ह केला. दुसऱ्या बाजूने एक आकर्षक आणि ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. हॅलो वायफी, हाऊ आर यू? आय मिस यू सो मच.
मला माहिती आहे इतक्या सकाळी कॉल केल्यामुळे तुझी झोप खराब झाली असेल. बट यू डोंट नो हाऊ मच आय मिस यू. तो आवाज ऐकताच अर्धवट झोपेत असलेली आलिया पूर्णपणे जागी झाली. तिने पटकन मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर विराज खन्ना हे नाव चमकत होतं. ते पाहून ती क्षणभर थक्क झाली. तिच्या मनात विचार आला की तिने कॉल उचललाच का. मग तिला आठवलं की तिने नंबर न पाहताच कॉल रिसीव्ह केला होता. स्वतःला सावरत ती अनोळखीपणे म्हणाली, हू आर यू. त्यावर विराज हलकसं हसत म्हणाला, दिस इज नॉट फेअर वायफी. तुला चांगलं माहीत आहे मी कोण आहे आणि मला हेही माहिती आहे की माझं नाव अजूनही तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. तू मान किंवा न मान, पण फक्त तू माझी आलिया आहेस. हे ऐकताच आलिया रागाने ओरडली, नो नो, आय एम नॉट युअर वाईफ. हू द हेल आर यू. पुन्हा मला कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी तुझ्या विरुद्ध तक्रार करेन. आणि आधी हे सांग, तू आहेस तरी कोण. विराजच्या ओठांवर एक हलकी तिरकी स्मित उमटली. तो शांतपणे म्हणाला, तो जो तुझ्या हृदयात राहतो, तुझ्या आत्म्यात मिसळलेला आहे. डोळे मिटताच जो तुझ्या समोर येतो, जो कायम तुझ्या ओठांवर असतो, तुझ्या मनात आणि विचारांमध्ये जो भरून राहिलाय, मी तोच आहे वाईफी, तुझा हजबंड. विराजचं बोलणं ऐकून आलियाच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही. पण दुसऱ्या बाजूने विराजचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला, बस कर वायफी, अजून किती आश्चर्यचकित होणार. मला माहिती आहे तू माझी वाईफ आहेस. कितीही लपवण्याचा प्रयत्न कर पण माझ्यापासून सुटू शकत नाहीस. तुला शेवटी माझ्याकडे यावंच लागेल कारण तू फक्त माझी आहेस. हे ऐकताच आलिया आणखीनच घाबरली. ती घाईघाईने खोलीत इकडे तिकडे पाहू लागली. तिला समजत नव्हतं की विराज तिच्याशी अशा प्रकारे का बोलत होता, जणू तो तिला पाहतच होता. तेवढ्यात विराजचा आवाज पुन्हा घुमला, इकडे तिकडे काय शोधतेस वायफी. मी तुला तिथे कुठेच दिसणार नाही कारण मी तर तुझ्या हृदयात आहे. तुला पाहण्यासाठी मला कॅमेराची किंवा तुझ्याजवळ येण्याची गरज नाही. तू काय करतेस, कधी करतेस हे मला सगळं माहिती असतं. त्यामुळे कितीही प्रयत्न कर माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. तू फक्त माझी आहेस आणि कायम माझीच राहशील. खूप लवकर तू स्वतःहून माझ्याकडे येशील आणि माझ्या मिठीत सामावून जाशील. आलिया संतापाने म्हणाली, तू कोण आहेस मला माहिती नाही आणि जो कोणी आहेस मला तुझं हे बोलणं अजिबात आवडत नाही. पुढच्या वेळी मला कॉल करू नकोस, नाही तर तुझ्यासाठी ते चांगलं होणार नाही. हे ऐकून विराजच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी गडद झालं. तो शांतपणे म्हणाला, ओके वायफी, आता मी तुला कॉल करणार नाही कारण पुढच्या वेळी मी थेट तुला भेटायला येईन आणि कायमचं माझ्यासोबत घेऊन जाईन. हे बोलून विराजने कॉल कट केला. इकडे आलिया काही बोलणार इतक्यात कॉल डिस्कनेक्ट झाल्याचा आवाज आला. रागाने तिने मोबाईल सोफ्यावर फेकला आणि जोरात ओरडली, विराज खन्ना, तू कितीही प्रयत्न केलेस तरी आता मी तुला कधीच माफ करणार नाही. माझ्या आयुष्यात तुझी आता काहीच किंमत नाही. जरी मी तुझ्यासाठी सगळं काही असेन तरी तू माझ्यासाठी काहीच नाहीस. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती वेदनेने म्हणाली, ज्या दिवशी तू मला धोका दिलास त्या दिवशीच मी तुझ्याशी सगळे नाते तोडले. त्या रोनिकासाठी तू माझ्या भावना खेळ समजून तुडवलास. तुला कल्पनाही नाही मी तुझा किती तिरस्कार करते. आय हेट यू विराज खन्ना. हे बोलताच आलिया हळूहळू जमिनीवर गुडघ्यावर बसली. तिने आपलं डोकं गुडघ्यांमध्ये लपवलं आणि मोठ्याने रडू लागली. दुसऱ्या बाजूला कोणीतरी आपल्या तीक्ष्ण नजरेने आलियाकडे एकटक पाहत होता.
तो दुसरा कोणी नसून विराज होता. विराजने आधीपासूनच सगळे नियोजन करून ठेवले होते. त्याला माहिती होतं की आलिया पुन्हा इथे येईल आणि या रूममध्येच थांबेल. म्हणूनच त्याने आधीच खोलीत कॅमेरे बसवून घेतले होते, जेणेकरून तो आलियाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकेल. आलियाला अशा प्रकारे रडताना पाहून विराजलाही खूप वाईट वाटत होतं. त्याच्या छातीत एक तीव्र वेदना जाणवत होती. तो सतत विचार करत होता, आलिया माझा इतका तिरस्कार का करते आहे? मी असं का केलं होतं? व्हिडिओमध्ये त्याला सगळं दिसत होतं, पण आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. एवढंच त्याला समजलं होतं की आलिया त्याला धोका दिल्याचा आरोप करत होती. पण त्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, मी तिला नेमका कधी धोका दिला? हो, त्याने तिच्यापासून अंतर नक्कीच ठेवलं होतं. तिच्याशी कमी बोलत होता, पण तेवढ्याने धोका कसा झाला? विराजला काहीच समजत नव्हतं. तो स्वतःचे केस पकडून वेदनेने म्हणाला, मला काहीच आठवत का नाहीये? त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? आलिया मला सोडून का गेली? मी असं काय केलं होतं? तो डोकं पकडून विचार करत बसला, पण कितीही प्रयत्न केला तरी त्या दिवसाच्या आठवणी त्याच्या मनात येत नव्हत्या. दुसऱ्या बाजूला रोनिका आपल्या रूममधून सोफ्यावर मोठ्या ऐटीत बसली होती. तिच्या हातात वाईनचा ग्लास होता आणि ती तो अलगद गोल गोल फिरवत त्याचे घोट घेत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि ओठांवर विषारी हास्य होतं. ती स्वतःशीच हसत म्हणाली, कदाचित तुला हे आठवतही नसेल की तू आलियापासून किती दूर गेला होतास. 5 वर्षांपूर्वी गैरसमजामुळे तू तिच्यापासून दूर झाला होतास. तुला फक्त इतकंच आठवते की तू तिच्याशी बोलत नव्हतास. पण किती दिवस झाले होते हे तुला आठवत नाही, कारण त्यावेळी तू पूर्णपणे माझ्या ताब्यात होतास. ती पुढे म्हणाली, मी तुला पूर्णपणे माझ्या नियंत्रणात ठेवले होते, त्यामुळे तुला काहीच आठवत नाही. आणि त्या दिवशी आलिया तुला भेटायला क्लबमध्ये आली होती, पण मी तिला आधीच पाहिलं होतं. माझ्या माणसांना मी तिच्या मागे लावून ठेवलं होतं, त्यामुळे ती क्लबमध्ये आल्याचं मला आधीच समजलं होतं. मग मुद्दाम तिच्या डोळ्यांसमोर मी तुझ्या इतकी जवळ गेले की तिला तुझ्याबद्दल गैरसमज व्हावा आणि ती कायमची तुझ्यापासून दूर व्हावी. आणि बघ, माझा प्लॅन यशस्वीही झाला. इतकं बोलून ती मोठ्याने हसू लागली, पण काही क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं आणि तिच्या डोळ्यात उतरला. ती दात ओठ खात संतापाने म्हणाली, पण कुठून परत आली ही आलिया? मी तर तिला कायमची संपवलं होतं, तरीही ती परत आली. वाटतंय मृत्यूनेच तिला पुन्हा बोलावलं आहे. काही हरकत नाही, आज तिचा शेवट नक्की होईल. हे बोलताच रोनिका पुन्हा हसू लागली आणि हातातील सगळी वाईन एका घोटात संपवली. तिने ग्लास टेबलवर ठेवला आणि तिची नजर मोबाईलकडे गेली. ती एकटक मोबाईलकडे पाहत होती, जणू एखाद्या महत्त्वाच्या कॉलची वाट पाहत होती. अचानक तिचा मोबाईल वाजला. मोबाईलवर फ्लॅश होणारा नंबर पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली आणि ओठांवरील हास्य आणखी गडद झालं. तिने कॉल उचलत हसत विचारलं, बोल, काम झालं का? समोरून काहीतरी सांगितलं गेलं. ते ऐकताच तिच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले. डोळ्यातील चमक नाहीशी झाली आणि तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसू लागला. ती दात खात जोरात ओरडली, गो टू हेल, असं म्हणत तिने मोबाईल जोरात जमिनीवर फेकून दिला. तिचे डोळे रागाने पूर्ण लाल झाले होते. ती वेड्यासारखी ओरडत म्हणाली, नाही, ही आलिया वाचू शकत नाही. तिचं नशीब इतकं चांगलं कसं असू शकतं? मी तिला प्रत्येक वेळी मारण्याचा प्रयत्न करते आणि ती प्रत्येक वेळी वाचते. नाही, आता मी आलियाला विराज आणि माझ्यामध्ये येऊ देणार नाही. काहीही झालं तरी तुला मरावंच लागेल. आलिया, जर दुसरं कोणी तुला मारू शकत नसेल तर मी स्वतःच्या हातांनी तुला संपवेन,
कारण विराज फक्त माझा आहे, फक्त माझाच. हे बोलून ती वेड्यासारखी मोठ्याने हसू लागली. त्या क्षणी तिच्यावर पूर्णपणे वेडेपणाचा ताबा झाला होता आणि ती एक सायकोसारखी वागत होती. दुसऱ्या बाजूला आलियाने काही वेळाने स्वतःला सावरलं आणि ती थेट वॉशरूममध्ये गेली. तिला आपल्या मुलांची आठवण झाली. ती स्वतःलाच धीर देत म्हणाली, मला स्वतःला मजबूत बनवायचं आहे. मी अशा प्रकारे तुटून जाऊ शकत नाही. विराज असो किंवा दुसरं कोणी, मला आता कोणीही कमकुवत बनवू शकत नाही. असं म्हणत तिने स्वतःला सावरलं आणि शॉवर घेण्यासाठी पुढे गेली. विराजची नजर अजूनही आलियावरच खिळलेली होती. तो लॅपटॉपमध्ये आलियाला वॉशरूमकडे जाताना पाहत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. विराजने मोबाईलकडे न पाहताच कॉल रिसीव्ह केला. समोर त्याचा असिस्टंट रोहित होता. तो अतिशय नम्रपणे त्याला अभिवादन करत म्हणाला. तेवढ्यात विराज गंभीर आवाजात म्हणाला, मी सांगितलेलं काम झालं का नाही? हे ऐकून रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, यस सर, सगळी कामं पूर्ण झाली आहेत. मी तुम्हाला मेल पाठवला आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. हे ऐकताच विराजने काहीही न बोलता कॉल कट केला. त्याने पटकन मोबाईलमध्ये मेल उघडला. जसजसा तो मेल पाहत होता तसतसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. काही क्षणांनी त्याच्या ओठांवर कोपऱ्यात हलकी स्मितरेषा उमटली. तो मंद हसत म्हणाला, नॉट बॅड वायफी, आय एम इम्प्रेस्ड. मला माहिती होतं तू फक्त माझीच आहेस आणि मला हेही चांगलं माहिती आहे की तूच माझी आली आहेस. कारण इतकी हिंमत आणि ताकद फक्त तुझ्यातच असू शकते. पण जे काही घडलं आहे त्याचं सत्य मी नक्कीच शोधून काढेन. तुझा रागही दूर करेन. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य अधिक गडद होत गेलं. त्याने मोबाईल टेबलवर ठेवला आणि पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष दिलं. तोपर्यंत आलिया वॉशरूममधून बाहेर आली होती आणि टॉवेलने आपले ओले केस पुसत होती. विराज तिच्याकडे एकटक पाहत होता आणि त्याच्या मनातील अस्वस्थता वाढत चालली होती. त्याने ओठांवर अंगठा फिरवत हळू आवाजात म्हटलं, उफ वायफी, तुझ्या या अदा मला वेड लावत आहेत. तेवढ्यात आलिया त्याच्या समोर बाथरोबची दोरी सोडणार इतक्यात विराज पटकन म्हणाला, नो नो वायफी, डोंट. त्याच क्षणी आलियाला काहीतरी विचित्र जाणवलं. ती लगेच कपाटाजवळ गेली, कपडे घेतले आणि पुन्हा वॉशरूममध्ये निघून गेली. हे पाहून विराजच्या ओठांवर समाधानाचं हास्य उमटलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, थँक गॉड वायफी, तू शहाणपणाने वागलीस, नाहीतर मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नसतो. पण काहीही झालं तरी तू फक्त माझीच आहेस. आजही तू तितकी सुंदर दिसतेस. नाही, त्याहूनही जास्त सुंदर. क्षणभर शांत राहून तो पुढे म्हणाला, आता मी माझ्या वायफीला स्वतःपासून दूर ठेवू शकत नाही. तुला पाहिल्यावरच मला पुन्हा जगण्याची जाणीव होते. नाहीतर आत्तापर्यंत मी फक्त जिवंत होतो, पण श्वास घेत नव्हतो. माझ्या या निर्जीव आयुष्यात पुन्हा प्राण फुंकण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे आणि ज्याने आपल्याला वेगळं केलं त्या माणसाला मी अजिबात जिवंत सोडणार नाही. हे बोलताना त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्याने मूठ आवळत कठोर आवाजात म्हटलं, तो माणूस कुठेही लपला तरी चालणार नाही. कितीही खेळी खेळल्या तरीही तो माझ्यापासून वाचू शकत नाही. वेट अँड वॉच, आता मी काय करतो ते बघ. हे बोलून तो संतापाने उठला आणि शॉवर घेण्यासाठी निघाला. पण काहीतरी आठवल्यामुळे तो पुन्हा खोलीत परत आला. त्याने मोबाईल उचलून कोणाला तरी कॉल केला. काही रिंग्सनंतर कॉल उचलला गेला आणि विराज आपल्या रोबदार आवाजात म्हणाला, 5 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं ते शोधून काढा. त्या दिवशी आलिया मला सोडून का गेली, तिच्यासोबत काय काय घडलं होतं. मला प्रत्येक क्षणांची रिपोर्ट हवी आहे.
ती कुठे गेली होती, कोणाला भेटली होती, काय झालं होतं, मला सगळं जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला रोहित होता. तो नुकताच झोपेतून उठला होता. डोळे चोळत तो काही बोलणार इतक्यात विराजने कॉल कट केला. कॉल कट होताच रोहितची झोप पूर्णपणे उडाली. तो वैतागून म्हणाला, हे बॉस ना दिवसा शांत बसू देतात ना रात्री. मी असे कोणते पाप केले होते की यांचा असिस्टंट बनलो. खरंच मी फार वाईट अडकलो आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, पण लवकरात लवकर सगळी माहिती काढावी लागेल, कारण लेडी बॉसबद्दल मलाही जाणून घ्यायचं आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो स्वतःशीच म्हणाला, पण बॉस त्या दिवसाबद्दल सगळं कसं विसरू शकतात. मला तर त्या दिवसातील प्रत्येक गोष्ट आठवते, कारण त्या दिवशी मीही बॉस सोबतच होतो. हे बोलून रोहित विचारात पडला. काही वेळाने तो पुन्हा म्हणाला, बॉस असं का वागत आहेत, जणू त्यांना काहीच आठवत नाही. तो बराच वेळ विचार करत राहिला. शेवटी स्वतःचे केस ओढत त्रासिकपणे म्हणाला, मी वेडा होईन एक दिवस. हे बॉस मला पूर्णपणे वेडा करून टाकतील. त्याने चेहऱ्यावर हात फिरवला. खोल श्वास घेत स्वतःचा राग शांत केला. तेवढ्या त्याची नजर बाजूला झोपलेल्या मुलीकडे गेली. तिला पाहताच रोहितच्या ओठांवर नकळत हलकंसं स्मित उमटलं. तो हळूहळू त्या मुलीकडे झुकला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, यू डोंट नो जिया, मी तुला कुठे कुठे शोधलं नाही, पण आता तू माझ्यासमोर आहेस. मान्य आहे, मी नेहमी तुझ्याशी रागाने आणि रूढ वागत होतो, पण खरं म्हणजे मी तुझ्यापासून दूर पळत होतो, कारण मला माहिती होतं की आज नाही तर उद्या मी पूर्णपणे तुझ्याकडे आकर्षित होईन. आणि तसंच झालं. जेव्हा तू माझ्यापासून दूर गेलीस तेव्हा मला माझ्या भावना समजल्या, पण आता मी तुला स्वतःपासून अजिबात दूर जाऊ देणार नाही. आता फक्त तूच माझी राहशील कायमची. हे म्हणत रोहितने पुन्हा एकदा जियाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि तिच्या ओठांवर हलकंसं किस करून तो बेडवरून उठला. त्यानंतर तो वॉशरूमकडे निघून गेला. रोहित तिथून जाताच जियाने हळूच डोळे उघडले. तिचे डोळे किंचित ओलावलेले होते आणि ओठांवर वेदनांनी भरलेलं हसू उमटलं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आता तू काहीही केलंस तरी मी तुझी होऊ शकत नाही. हे म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पाहून असं वाटत होतं जणू ती एखाद्या मोठ्या वेदनेत अडकली आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी स्वतःचं दुःख कोणासमोर व्यक्त करू शकत नाहीये. ती एकटीच त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तिने अलगद डोळ्यातील अश्रू पुसले आणि बेडवरून उठली. तिने ठरवलं की रोहित वॉशरूममधून बाहेर येण्यापूर्वीच ती रूममधून निघून जाईल. खरं तर काल रात्री जियाला कुठेच रूम मिळत नव्हती, म्हणून रोहित तिला जबरदस्तीने आपल्या रूममध्ये घेऊन आला होता. जिया सतत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहित तिला सुरक्षित ठेवण्यासाठी हट्टाने तिच्यासोबत राहत होता. कुठेतरी रोहितलाही संशय आला होता की जियासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे, जे घडायला नको होतं. हाच विचार करून तो तिची खूप काळजी करत होता. मात्र जियाला रोहितवर आणखी ओझं बनायचं नव्हतं, म्हणूनच तिने ठरवलं होतं की तो वॉशरूममधून बाहेर येण्यापूर्वीच ती तिथून निघून जाईल. ती घाईघाईने आपल्या कपड्यांकडे पाहू लागली. तिच्या अंगावर अजूनही लेहंगा होता. ती पटकन कपाटाजवळ गेली, पण तिला तिथे स्वतःला घालता येतील असे कपडे मिळाले नाहीत. हे पाहून तिने आपला दुपट्टा गळ्यात व्यवस्थित घेतला आणि त्याच लेहंग्यात रूम बाहेर निघून गेली. दुसरीकडे विराज शॉवरखाली उभा होता आणि सतत आपल्या मनावर ताण देत होता. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे त्याला काही केल्या आठवत नव्हतं.
तो वारंवार त्याच विचारात हरवत होता. त्याच्यासोबत नेहमी असंच होत असे. अनेक गोष्टी तो विसरून जायचा आणि नंतर आठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काहीच आठवत नसे. स्वतःसोबत असं का होतंय हे त्याला समजत नव्हतं. या विचारांनी तो आणखी अस्वस्थ होत होता. थंड पाण्याचे शॉवरचे थेंब त्याच्या अंगावर पडत होते, पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याच्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. त्याने डोळे मिटले आणि अचानक त्याच्या डोळ्यांसमोर आलियाचा निखिलचा हात पकडून पुढे जातानाचा प्रसंग तरळून गेला. ते दृश्य आठवताच विराजच्या डोळ्यात संताप उसळला. त्याने लगेच डोळे उघडले. त्याचे डोळे पूर्ण लाल झाले होते. त्याने मूठ घट्ट आवळत रागाने म्हटलं, "दिस इज नॉट फेअर वायफी. तू हे अजिबात बरोबर केलं नाहीस. तू स्वतःला दुसऱ्या कोणाच्या स्पर्शाला कसं काय परवानगी देऊ शकतेस? तुला स्पर्श करण्याचा, तुला मिठीत घेण्याचा, तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझाच आहे. पण तू जे केलंस ते चुकीचं होतं आणि आता तुला त्याची शिक्षा नक्की मिळेल. चूक केली आहेस तर शिक्षेसाठीही तयार राहा." हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव सतत बदलत होते. अचानक त्याच्या मनात काहीतरी आलं आणि आता त्याच्या ओठांवर एक वाकडी स्मितरेषा उमटली. तो त्याच स्मितासह म्हणाला, "वेट अँड वॉच वायफी, आय एम कमिंग." हे म्हणताच त्याच्या ओठांवरील स्मित आणखी गडद झालं. दुसरीकडे आलिया पूर्णपणे तयार झाली होती. केस व्यवस्थित सेट करून ती रूमच्या बाहेर पडणार होती, कारण तिला आपल्या मुलांना भेटायचं होतं. तिचा रोजचा नियमच होता सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या दोन्ही मुलांना गुड मॉर्निंग म्हणायचं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. मात्र कृष आणि तृष सध्या निखिलसोबत होते. आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती खूपच बेचैन झाली होती. तिने पटकन आपली पर्स उचलली आणि रूम बाहेर आली. रूम लॉक करून ती घाईघाईने निखिलच्या रूमकडे जाऊ लागली. आलिया आणि निखिलच्या रूममध्ये फारसं अंतर नव्हतं. दोघांचे रूम एकाच फ्लोअरवर होते. आलिया घाईघाईने पुढे जात असतानाच अचानक तिची एका मुलीशी जोरदार धडक झाली. पण ती मुलगी नेमकी कोण होती आणि आलियाने तिचा चेहरा पाहिला होता का? ती मुलगीही घाबरून खाली वाकली. तिचं जे सामान खाली पडलं होतं ते ती घाईघाईने उचलू लागली. पण आलिया मात्र त्या मुलीकडे बारेकाने पाहत होती, कारण तिने लग्नाचा जोडा घातला होता आणि दुपट्ट्याने स्वतःला पूर्ण झाकून घेतलं होतं. आलियाला काही समजत नव्हतं की एखादी मुलगी लग्नाच्या वेशात अशी लपून छपून कुठे जात असेल, पण तिने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि ती पुढे निघाली. तेवढ्यात ती मुलगीही पटकन आपली पर्स उचलून जवळजवळ धावतच तिथून निघू लागली. पण अचानक आलिया मोठ्याने ओरडली, "थांब!" हे ऐकताच लग्नाच्या जोड्यातील ती मुलगी जागच्या जागी थांबली. ती जिया होती. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती की आलियाने काही मला ओळखलं तर नाही ना. तेवढ्यात आलिया म्हणाली, "ऐक, तुझं सामान खाली पडलंय." ती मुलगी थोडी घाबरतच मागे वळली. तिने चेहरा अजून थोडा दुपट्ट्याने झाकला आणि आलियाकडे न पाहताच तिच्या हातातून सामान घेतलं. आलियाला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. ती मुलगी एकदाही डोळे वर करून पाहत नव्हती, त्यामुळे आलियाची संशयाने भरलेली नजर तिच्यावरच खिळून राहिली. तिला नकळत एक ओळखीची जाणीव होत होती आणि ती भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात आलियाचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला आणि ती मुलगी स्तब्ध झाली. आलिया हळू आवाजात म्हणाली, "जिया, तू जिया आहेस ना?" हे ऐकताच जिया पूर्णपणे थबकली. तिने एक खोल श्वास घेत स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. तिलाही तो आवाज खूप ओळखीचा वाटत होता. काही क्षण
विचार करून तिने हळूच डोळे मिटले आणि मागे वळली. समोर आलियाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद चमकून गेला. तिने पटकन चेहऱ्यावरचा दुपट्टा बाजूला केला. आलियाच्या ओठांवरही मोठंसं हास्य उमटलं. दोघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. ज्या धावतच आलिया जवळ आली आणि तिला घट्ट मिठी मारली. आलिया तिलाही मिठी मारत म्हणाली, कुठे होतीस तू जिया? जया लगेच म्हणाली, गप्प बस. हा प्रश्न तर मला तुला विचारायला पाहिजे. तू कुठे होतीस इतकी वर्ष? काहीही न सांगता अचानक निघून गेलीस. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझा जीव आहेस. तुला काही प्रॉब्लेम होता तर मला सांगायचं ना. सगळं इतकं बदललं कसं? आणि तू इथे कशी? त्यावर आलिया म्हणाली, हे सगळं मला तुला विचारायचं आहे. तू इथे काय करतेस? आणि हा लग्नाचा जोडा? लग्न केलंस का? हे ऐकता जिया गोंधळी. ती इकडे तिकडे पाहत अडखळत म्हणाली, नाही तसं काही नाही. मी तर फक्त. तेवढ्यात मागून एक आवाज आला, हो, जियाचं अजून लग्न झालेलं नाही, पण होणार नक्की आहे. कारण आम्ही आता लग्न करायला चाललोय. हे ऐकताच आलिया एकदम चकित झाली. तिने मागे वळून पाहिलं तर तिथे रोहित उभा होता. रोहितनेही आलियाला पाहताच आश्चर्याने डोळे मोठे केले. तो पॅन्टच्या खिशात हात घालून अगदी स्टाईलमध्ये त्यांच्या दिशेने चालत येत होता. त्याला पाहून आलिया त्याच्याकडे रागाने पाहू लागली. रोहित जवळ येत हसत म्हणाला, हॅलो मॅम, हाऊ आर यू? आलियाने त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करत उत्तर दिलं, नथिंग, आय एम ओके. त्यानंतर आलिया आणि जिया पुढे चालू लागल्या. पण तेवढ्यात रोहितने जियाचा दुसरा हात पकडला आणि हसत म्हणाला, कुठे चाललीस बेबी मला सोडून? हे ऐकता जियाचा श्वासच अडकला. तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. तेवढ्यात आलिया मागे वळून म्हणाली, पहा जिया, जर तू लग्न करणार असशील तर तुला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. पण मी तुझं लग्न अटेंड करू शकणार नाही. मला खूप महत्त्वाचं काम आहे. तर त्यानंतर जिया लगेच घाईघाईने म्हणाली, नो वे आलिया, तसं काहीच नाही आहे. हे बोलत तिने रोहितच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला. माझा हात सोड. पण रोहितची पकड खूप घट्ट होती. त्यामुळे जियाला स्वतःचा हात सोडवता येत नव्हता. या क्षणी जियाला रोहितवर प्रचंड राग आला होता. तिचं तर मन होतं की त्याचं तोंडच फोडावं. ती मनातच पुटपुटली, जर इथे आलिया नसती ना तर मी तुझं तोंडच फोडलं असतं. तर दुसरीकडे रोहित मनोमन हसत होता. तो मनात म्हणत होता, मला माहिती आहे तू मॅम समोर काहीच करू शकत नाही. मॅम इथे आहेत म्हणून तू स्वतःला आवरून धरला आहेस. नाहीतर आत्तापर्यंत माझी काय अवस्था केली असती कोण जाणे. हे सगळं विचार करून रोहितला खूप हसू येत होतं. पण त्याने स्वतःला कंट्रोल केलं होतं आणि गंभीर चेहऱ्याने जियाकडे पाहत राहिला. जिया त्याला रागाने डोळे दाखवत वारंवार आपला हात सोडवायला सांगत होती. पण रोहितने अचानक तिला आपल्या दिशेने ओढलं आणि ती थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळली. जिया रागाने त्याच्याकडे पाहत होती तर रोहित डोळ्यात चमक घेऊन हळू आवाजात म्हणाला, नॉट बॅड बेबी. तुला काय वाटलं असं पळून गेल्यावर तू वाचशील? यू आर माईन, फक्त माझी. मी तुला कालच सांगितलं होतं, आता तू फक्त माझी आहेस आणि माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. तू असा विचार तरी कसा केलास की तू इथून निघून जाशील आणि मी तुला जाऊ देईन? रोहित मुद्दाम हळू आवाजात बोलत होता, जेणेकरून फक्त जियालाच ते ऐकू जाईल. तेवढ्यात आलियाने एकदा जियाकडे तर मग रोहितकडे कटाक्ष टाकला. पुढच्या क्षणी ती तिथून पुढे निघून गेली. जिया घाईघाईने म्हणाली, आलिया थांब, मी येते तुझ्यासोबत.
आलिया तिच्याकडे पाहून म्हणाली, यू कंटिन्यू. माझ्याकडे आधीच खूप प्रॉब्लेम आहेत, प्लीज कंटिन्यू. असं म्हणत ती वेगाने निखिलच्या रूमकडे निघून गेली. आलियाचं बोलणं ऐकताच रोहितही सावध झाला. बॉसने दिलेलं काम आठवत तो जियाला म्हणाला, जर तुला जायचंच असेल तर जा, पण परत तुला माझ्याकडेच यायचं आहे. जियाने पटकन आपला हात सोडवला आणि धावतच आलियाच्या मागे गेली. तिला अशा प्रकारे जाताना पाहून रोहितच्या ओठांवर हलकीशी मिश्किल स्मित उमटलं. आलिया निखिलच्या दरवाजाजवळ पोहोचली आणि तिने दरवाजा ठोठावला. लगेच निखिलने दरवाजा उघडला. तेवढ्यात जियाही तिथे पोहोचली. तिला पाहताच आलिया थोडी गोंधळली. ती म्हणाली, अगं तू तर जाणार होतीस ना? त्यावर जिया म्हणाली, आधी मला आत येऊ दे, मग सगळं सांगते. असं म्हणत ती आत आली आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून थक्क झाली. जिया निखिलकडे पाहत म्हणाली, हा कोण आहे? तू दुसरं लग्न केलंस का? हे ऐकून आलिया आणि निखिल दोघेही चकित झाले. आलियाने लगेच जियाच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हटलं, वेडी आहेस का? असं काहीही नाहीये. तेवढ्यात निखिल हसत म्हणाला, खरंच ही पूर्ण वेडी आहे. असं म्हणत त्याने डोकं हलवलं आणि लगेच रूममधून बाहेर निघून गेला. निखिल बाहेर गेल्यानंतर आलिया आणि जिया रूमच्या आत जात होत्या. तेवढ्यात कृष आणि तृष धावत आले आणि मम्मा मम्मा म्हणत आलियाच्या पायांना बिलगले. आलिया लगेच खाली बसली. तिने दोघांच्या गालांवर किस केलं आणि त्यांना मिठीत घेत प्रेमाने म्हणाली, अरे माझ्या बाळांनो, कसे आहात तुम्ही दोघं? गुड मॉर्निंग माझ्या बाळांनो. कृष आणि तृषनेही आलियाच्या गालांवर किस करत हसून म्हटलं, गुड मॉर्निंग मम्मा. हे दृश्य पाहून जिया जागच्या जागी स्तब्ध झाली. तिच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं कधी झालं आणि तिला काहीच कळलं नाही. तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. आलिया दोन्ही मुलांना घेऊन सोफ्यावर बसली. ज्या अजूनही आश्चर्याने उभी असल्याची पाहून आलियाला तिच्या मनात काय चाललं आहे याची कल्पना आली. ती जियाला हाक मारत म्हणाली, जिया इकडे ये. आलियाचा आवाज ऐकताच जिया पटकन येऊन सोफ्यावर बसली. तेवढ्यात कृष आणि तृष जियाकडे एकटक पाहू लागले, कारण ते तिला ओळखत नव्हते. आलिया मुलांकडे पाहून हसत म्हणाली. हे ऐकताच दोघांनी आधी आलियाकडे आणि मग जियाकडे पाहिलं. ते निरागसपणे म्हणाले, मावशी. हे ऐकून जियाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने प्रेमाने दोघांच्या गालांवर हात ठेवत म्हटलं, हो बाळांनो, मी तुमची मावशी आहे आणि मी तुम्हाला तुमच्या मम्मापेक्षाही जास्त प्रेम करणार. तुमच्या मम्माने कधी माझ्याबद्दल सांगितलं नाही, पण काही हरकत नाही. नंतर मी तिची चांगली खबर घेईन. असं म्हणत तिने दोघांच्या गालावर प्रेमाने किस केलं. दोन्ही मुलं हसली आणि त्यांनीही आपले छोटे छोटे हात जियाच्या गालांवर ठेवले. त्यांच्या त्या छोट्या स्पर्शाने जियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तेवढ्यात आलिया मुलांना विचारत म्हणाली, बाळांनो, तुम्ही ब्रेकफास्ट केला का? कृष आणि तृष हसत म्हणाले, हो मम्मा, बडीने आम्हाला खाऊ घातलं. आलिया हसून म्हणाली, ठीक आहे, आता तुम्ही दोघं जा आणि अभ्यास करा. दोघांनी मान हलवली आणि तिथून निघून गेले. आता मात्र जिया सतत आलियाकडे रोखून पाहत होती आणि आलिया नजर चुकवत होती. तिला समजत नव्हतं की
बोलायला सुरुवात कुठून करावी. काही क्षण शांतता पसरली. शेवटी आलियाने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, ओफो, ठीक आहे, अशी रोखून बघू नकोस. सांग, काय जाणून घ्यायचं आहे तुला? ज्या तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाली, सगळं काही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.